Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर. कोणतीही टू व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध. पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर. सिद्धी सुझुकीकडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स. आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूम मध्ये भेट द्या. 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. दर्शको नमस्कार. लोकसभा निवडणुकीची आता सर्वत्र धामधूम दिसते. बरंचसं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे आणि लोकशाहीतला महाउत्सव ज्याला असं म्हणावं आपण, ती सार्वत्रिक निवडणूक आता होते आणि ही निवडणूक होत असताना तिचं वैशिष्ट्य आपण जेव्हा पाहतो तेव्हा यंदा तरुण वर्ग, खास करून नवमतदार, हा एक आपली निर्णायक भूमिका बजावणार आहे. खरं म्हणजे राजकीय पक्षांच्या दृष्टीनं प्रत्येक मत हे महत्त्वाचं आहे आणि मतदारांच्या दृष्टीनं सुद्धा प्रत्येक मताचं अमूल्य असं एक, ज्याला आपण म्हणू वर्णन करू अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आहे. प्रत्येकाने मतदान करावं ही जनजागृती आपली होतीच आहे, पण त्याचबरोबर हे जे नवमतदार आणि तरुण मतदार जे आहेत यांच्यावरच खरं म्हणजे आज राजकीय पक्षांची भिस्त आहे. आणि हे जे नवमतदार आणि तरुण आहेत त्यांची जी मतदानाची एकंदरीत भूमिका असणारी, जी मानसिकता असणार आहे, त्यावर या राजकीय पक्षांचं यश अपयश या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात आतापासून आमचे सर्व राजकीय पक्ष जे आहेत ते आपापल्या विजयाचे दावे करतायत. आपलं सरकार येईल अशा पद्धतीचा देखील दावा होतोय. तर पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळेल अशी देखील एक भावना किंवा खात्री व्यक्त होते. एकंदरीत सगळं होत असताना ज्यांचं काम खऱ्या अर्थानं युवकांमध्ये आहे, युवकांचे प्रश्न जे जवळून बघतात किंवा एकंदरीत आमच्या देशामध्ये गेल्या 5 वर्षात किंवा एखाद्या 15-20 वर्षामागच्या काळामध्ये या युवकांसाठी घडलं काय, त्यांची वस्तुस्थिती, आत्ताची वास्तविकता कशा पद्धतीची आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि त्याकरता आज आपण संवाद साधतो आहोत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सुक्षणा सलगर मॅडम यांच्याशी. युवतींमध्ये एक मोठ्या प्रमाणाचं कार्य राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुक्षणा सलगर यांचं राहिलेलं आहे आणि राज्यभर ते दौरे करत आहेत आणि याचबरोबर आत्तापर्यंत त्यांचं जे कार्य आहे ते युवकांसाठी राहिलेलं आहे. तेव्हा राष्ट्रवादी पक्षाची एकंदरीत सगळी भूमिका, देशातलं वातावरण, एकंदरीत समोर येणारं चित्र आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आपण सुक्षणा सलगर मॅडम यांच्याशी हा सगळा संवाद साधतो आहोत, भूमिका जाणून घेतो आहोत. मॅडम, या महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आत्ता आपण म्हटलं की सगळीकडे तुमचे दौरे चालू आहेत, तुम्ही सगळीकडचा अंदाज घेताय, युवतींमध्ये कार्य, युवकांमध्ये कार्य, हे सगळे प्रश्न जवळून बघताय. एक राज्यातलं वातावरण कशा पद्धतीचं जाणवतं? मी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी 21 जून 2018 मध्ये घेतली आणि त्याच्यानंतर आदरणीय सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितले की राज्यामध्ये दौरे करायला पाहिजेत. युवती काँग्रेसची काय, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून मला एक क्लिअर गोष्ट करायची आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा जो विंग पक्षाने काढला आहे तो मतं मागण्यासाठी काढलेला नाही आहे. माननीय सुप्रियाताईंची भूमिका अशी होती की सामान्य मुली या पक्षात आल्या पाहिजेत, त्या जुडल्या गेल्या पाहिजेत, त्यांनाही असं वाटलं पाहिजे जसं की मला राजकारणाची आवड आहे पण मी कुठे प्लॅटफॉर्म शोधणार, वडील शेती करतात, आई शेती करते, आम्ही यायचं कसं. मी सुप्रियाताईंची ऋणी आहे, कायम आयुष्यभर राहणार आहे की त्यांनी माझ्यासारख्या मुलींसाठी हा युवती काँग्रेस काढला आणि राज्यातल्या तमाम त्या सामान्य मुलींसाठी ज्यांना वाटतं की आपण केलं पाहिजे, आपण सरपंच झालं पाहिजे, आपण झेडपी लढवलं पाहिजे, आपण आमदार झालं पाहिजे, त्याहून पलीकडे मी म्हणेन खासदार झालं पाहिजे, त्या ह्याच्यातून शिकतील आणि एक ना एक दिवस मला अगदी 100% विश्वास आहे आणि खात्री आहे की या युवती काँग्रेसच्या माध्यमातून एक चळवळ उभी राहणार आहे आणि राज्याला एक नवी दिशा देणार आहे. मगाशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली सोलापूर शहरामध्ये, मला पत्रकारांनी प्रश्न विचारले की यातून खासदार का होत नाही.
स्टार्टिंगला आम्हाला RR आबांचा एक आदर्श आहे, माननीय पवार साहेबांचा आदर्श आहे. काटेवाडीतला एक सामान्य युवक, अगदी आठवडी बाजारामध्ये भाजी विकणारे व्यक्तिमत्व आज देशाचं नेतृत्व करत आहे. मग आम्ही सुद्धा स्थानिक स्वराज्यापासून सुरुवात केली पाहिजे. मी स्वतः जिल्हा परिषदला मेंबर आहे, त्याचं सुद्धा कारण माननीय सुप्रियाताई आहेत. त्यांनी मला संधी दिली आणि मला एक विश्वास वाटतोय, जे काही मी फिरले, पश्चिम महाराष्ट्राचे मी दौरे केले, सोलापूरला गेले, सांगलीला गेलेली आहे, कोल्हापूर कागलला गेलेली आहे, मी परत सातारला गेलेली आहे, पुण्यामध्ये काही दौरे केलेले आहेत आम्ही, मराठवाडा पूर्ण झालेला आहे माझा. अक्षरशः या मोदींना आणि या भाजपाच्या लोकांना मला सांगायचं आहे, तुम्ही जे तो बेबनाव ट्रॅप सुरू केला आहे ना, चौकीदार अमुक चौकीदार तमुक, हद्द कुठे वाटते माहिती आहे सर? माननीय प्रधानमंत्री चौकीदार नरेंद्र मोदी लिहितात, पण जो माणूस मुलींना पळवून द्यायची भाषा करणारे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले, राम कदम, त्या भामट्या लोकांनी सुद्धा लिहावं चौकीदार राम कदम. जो माणूस जाहीररित्या मुंबईच्या स्टेजवर सांगतो आई वडिलांसमोर की मुली पळून द्यायला मी मदत करतो, माझा नंबर घ्या, तो माणूस चौकीदार लिहितो. पण अशी वक्तव्य जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं देखील पूर्वी झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं सुद्धा अशा प्रकारचे जी वक्तव्य यायला नकोत अशा पद्धतीची वक्तव्य आली होती, त्याची किंमत चुकावी देखील लागलेली आहे. सर, मला असं सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. तो डिफरन्स असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विचारांची पार्टी आहे, पुरोगामी पार्टी आहे. इथे आम्ही हिंदुत्वाचा अजेंडा नाही घेत, इथे आम्ही अमुक धर्माचा अजेंडा घेऊन नाही चालत. आमच्याकडे सवंग प्रसिद्धीसाठी कोणी स्टेटमेंट करत नाहीत. राम कदमच नाही, तुमच्या सोलापूरचे पंढरपूरचे परिचारक साहेबांचं काय स्टेटमेंट होतं? ॲक्च्युली ते मी बोलू नये, तो महिलांचा अपमान आहे, तो देशाच्या सैनिकांचा अपमान आहे. काय भाषा! माननीय बापट साहेब ज्यांना आज उमेदवारी दिली आहे भाजपाने पुण्यामध्ये, मुलींच्या बाबतीत काय स्टेटमेंट होती? चल मानले की चालली अशी पोरगी असते. माननीय गिरीश महाजन साहेब जे सगळ्यांना म्हणतात की मी आता धमाका पुढच्या आठवड्यात हा देणार आहे, त्यांचं स्टेटमेंट काय? महसूलचा खर्च, महसूलचे उत्पन्न वाढवण्यासाठी दारूच्या बाटलीवरती देखण्या बायकांचे फोटो टाका, हे तुमचे चेहरे. आमच्या पक्षामध्ये असं कोणी एवढं बेताल आणि बेजबाबदार वागलेलं महाराष्ट्राने पाहिलं नाही. तुम्ही मगाशी विषय घेतला माननीय अजितदादांचा, अजितदादांनी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलेलं होतं की ते स्टेटमेंट तशा पद्धतीचं नव्हतं. त्यांनी माफी मागून राजीनामा दिलेला आहे. आदरणीय कैलासवासी आमचे आबांच्या बाबतीत छोटी छोटी मोठी मोठी गोष्ट अशी करून तो डायलॉग इतका चिकटवून टाकला माननीय आबांनी राजीनामा दिलेला आहे. तुमच्या पार्टीमध्ये ह्या 5 वर्षामध्ये एका तर भाद्राने राजीनामा दिला, चूक कबूल केली. सांगावं भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी, सांगावं माननीय रावसाहेब दानवेंनी. अहो, रावसाहेब दानवेचं घर तसं गुण, सासू तशी सून, आमच्या मराठवाड्यामध्ये मन आहे. ह्यांचे बहादर एवढं बेताल वक्तव्य करायचे, एकाला पनिशमेंट नाही. माननीय मुख्यमंत्रींनी राम कदमांना काय पनिशमेंट दिली? काही पनिशमेंट नाही. गिरीश महाजनांना काय विचारलं? काही विचारलेलं नाही. स्वतः रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष म्हणतात शेतकरी साले. ही कुठली संस्कृती आहे? ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये भाजप आल्यापासून महिलांचा अपमान, महिलावरचे अत्याचार असतील, शेतकरीबद्दलचं धोरण असेल, सगळं कोलमडलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे राज्याचं वातावरण पाहून की डेफिनेटली इथं बदल अटळ आहे, परिवर्तन अटळ आहे आणि परिवर्तनामध्ये बदल होऊन यावेळी जे राजकीय मंथन होणार आहे त्या मंथनातून अमृत जे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याच पारड्यात पडणार आहे. आणि परत एकदा या इलेक्शनचा रिझल्ट 23 मेला मी अगदी खात्रीनिशी सांगते, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सीट सर्वाधिक असतील, हा मला आत्मविश्वास वाटतो. मॅडम, आपण बघतो की देशाचं राजकारणामध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर आपल्या सैन्य दलानं एअर स्ट्राईक केलं. एअर स्ट्राईक नंतर जे बदललेलं वातावरण आहे ते आपल्याला दिसतं की कुठंतरी चालून ते मोदी सरकारच्या बाजूने दिसतं किंवा भाजपच्या बाजूने असलेलं वातावरण दिसतं. हे पटतं का? ही वस्तुस्थिती आहे का? सर, खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला. याच्याबद्दल माझं असं वैयक्तिक मत असं आहे की या देशामध्ये काही पहिल्यांदाच स्ट्राईक केला असं नाही. जेव्हा काँग्रेस आणि UPA गव्हर्नमेंट जेव्हा सत्तेत होतं तेव्हासुद्धा खूप वेळा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलेलं आहे. या देशामध्ये ज्यांची सत्ता होती, माननीय मनमोहन सिंगांचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये एअर स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक झालेले आहेत. पवारसाहेबांनी याच्याबद्दल मागेच प्रेसला सांगितलं की असे स्ट्राईक झालेले आहेत. पण आम्ही याच्यासाठी सैनिकांचं राजकारण केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा काँग्रेस पार्टी जी आहे ते सैनिकांचं किंवा देशाच्या सुरक्षेचं असं बाजारात प्रदर्शन मांडत नाही. मला दुःख याचं वाटतं. सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्याबद्दल अभिनंदन, केलाच पाहिजे सर्जिकल स्ट्राईक. पण तुम्ही त्याचं जे राजकारण करताय, पुलवामावरून असेल, बालाकोटवरून असेल, ते राजकारण दुर्दैवी आहे.
म्हणजे सैनिकांच्या बायकांना सांगावं लागतं लाईव्ह करून की तुम्ही प्लीज आमच्या नवऱ्यांचं, आमच्या मृत जे सोल्जर्स आहेत, ते जे हुतात्मा आहेत, त्यांचं राजकारण करू नका. ही दुर्दैवी वेळ पहिल्यांदा या देशात येते. ह्याच्या अगोदर कुठल्या सैनिकाच्या पत्नीनं लाईव्ह करून सांगितलं नाही की थांबवा हे राजकारण. मला आश्चर्य वाटतं, दिल्लीचे ते मनोज तिवारी अक्षरशः सैनिकांच्या ड्रेसमध्ये प्रचार कॅम्पेनिंग करतात. त्यांना निवडणूक आयोगाने सांगितलं की देशाच्या तुमच्या निवडणुकीसाठी सैनिकांचं राजकारण करू नका. तुम्ही त्यांना कशाला तुमच्या फोटोजवर घेताय सैनिकांना. दुर्दैव याचं आहे की याचं राजकारण केलं जातं आणि भाजप याचं राजकारण करते. त्यांनी ते करू नये. जनता हे सगळं बघते, एवढी दुधकुळी राहिलेली नाही. जे प्रश्न आपण बघतो मॅडम की लोकसभा निवडणूक जे विरोधी पक्षाच्या हाती एक ज्याला आपण हत्यार म्हणू किंवा एक आयता खोलीत असं म्हणू, ते नोटाबंदीसारखे विषय किंवा GST सारखे विषय, त्याचा फारसा असा नाराजीचा सूर लोकांमध्ये दिसून येत नाही आहे. मुख्य समस्या कोणती वाटते जेव्हा तुम्ही मतदारांमध्ये जाताय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपण जेव्हा प्रचार कार्य करतोय, लोकांच्या समस्या महत्त्वाच्या कुठल्या वाटतात खास करून? सर, तुम्ही आता म्हणला की नोटाबंदीचा लोकांचा सूर वाटत नाही किंवा अजून कशाचा, म्हणजे ती केली ती बरं झाली अशी देखील एक भावना आपल्याला दिसून येते. नाही, याच्याबद्दल भाजपानं जे काही एक ट्रॅप रचलेला आहे सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत की ऑल इज वेल चाललेलं आहे. देशामध्ये ऑल इज वेल काही चाललेलं नाही. यांनी वादे केले होते 2014ला जर वर्षी 2 कोटी नोकरी देण्याची. त्या वाद्याच्या संदर्भात मला सांगायचं, दिलं तर काहीच नाही, पण जे होतं ते सुद्धा नाहीचं केलं. NSSO या संस्थेचा रिपोर्ट आहे, जो टाइम्स आणि PTI ॲनीने दाखवला आहे की ह्या देशामध्ये 2 कोटी जे रोजगार मिळते बेरोजगारी झालेत. आणि ह्यांचं जे उज्ज्वला योजना आहे, उज्ज्वला जुमला आहे. जुमला कसा आहे तुम्हाला सांगते. यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर देणार. ज्या काही माझ्या माता भगिनी ते धूर फुंकतायत आणि जळण वगैरे आणून त्याची नासाडू त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत, म्हणून यांनी गॅस सिलेंडर आणला. आणि गॅस सिलेंडरचा भाव काय केला, 1020, 940, 960. आणि हेच बोंबलून सांगत होते, त्या स्मृती इराणी सुद्धा सांगत होत्या, यांचे सगळे नेते सांगत होते की नाही 420 हा परवडत नाही सिलेंडर. आज 920 परवडतो लोकांना. लोकच मला सांगतात, ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करते, झेडपी सर्कल सांभाळते. बायकांच्या आज ह्या प्रतिक्रिया आहेत. हे म्हणजे असं झालं, एखाद्या मेंढीला विचारायचं तुला थंडी वाजायली का, ती म्हणणार हो. मग यांनी काय करायचं, त्या मेंढीचे केस कापायचे, ते केस कापून घरी न्यायचे आणि त्याचं गोंगडं करायचं आणि त्यांच्या अंगावर टाकून द्यायचं. असा प्रकार, असा जुमला भाजप करते. पण हा जुमला जनतेनं ओळखलेला आहे. ह्यांना त्याच गोंगडीत लपेटून झपके पडणार आहेत मतदानाच्या रूपाने, हा मला विश्वास. मॅडम, युवतींसाठी आपलं कार्य आहे, जी आपल्याला स्थिती दिसून येते सहसा आता आपण बघतो की युवकांमध्ये फारसं राजकीय पक्षांबद्दल तेवढं चांगलं मत आपल्याला दिसून येत नाही. अशा वेळेला एक युवतीचा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे किंवा हे जे संघटन आपण उभारताय ते कशा पद्धतीने उभारलं गेलेलं आहे? ह्याचं संपूर्ण श्रेय माननीय सांसदरत्न राष्ट्रीय नेता सुप्रियाताई सुळेंचं आहे. त्यांनी 2012ला त्यांना असं वाटलं, त्या एक विचारधारेतून काम करतात. त्यांचं खूप मोठं काम आदिवासींसाठी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नसावं, मला खुलासा करायचा आहे. माननीय सुप्रियाताई राजकारणात यायच्या अगोदर त्यांनी भटके विमुक्त आदिवासी लोकांसाठी खूप काम केलेलं आहे. याची माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळेल. माननीय सुप्रियाताईंनी भटके विमुक्तासाठी, आदिवासींसाठी, विधवा बायकांसाठी खूप काम केलेलं आहे. त्यांना असं जाणवलं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना की एक वर्ग आहे जो युवक काँग्रेस आहे, विद्यार्थी काँग्रेस आहे, सगळे जेंट्ससाठीच आहे, सगळं मुलगा आणि ते पुरुष वर्गासाठी आहे. इथं कुठेतरी सत्ता केंद्र महिलेभोवती फिरलं पाहिजे. त्या महिलेला वाटलं पाहिजे की हा पक्ष माझा आहे, मला पण संधी आहे, मला पण काहीतरी स्टेज आहे. मला अगदी विश्वासाने सांगायचं आणि जबाबदारीपूर्वक, मी जी इथे बसले तुमच्याशी हितगुज करते, संवाद साधते, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची ही देण आहे की एक सामान्य शेतकऱ्याची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसारख्या मोठ्या पक्षाचे युवतीचे प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्यासारख्या तमाम मुली, जिथं जिथं मी गेले, मराठवाडा माझा पूर्ण झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला, उत्तर महाराष्ट्रातले काही भाग झाले, मुली इतक्या उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत होत्या. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2018मध्ये आम्ही कॅम्पेनिंग केलं. त्या म्हटलं की आम्हाला जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे, हा मतं मागण्यासाठीचा प्लॅटफॉर्म नाही, पण निश्चितपणे मुलींचे मतं स्ट्रॉंग करण्याचा प्लॅटफॉर्म आहे की काय केलं पाहिजे. मुलींचं एम्पॉवरमेंट असेल, राजकारणाकडे बघण्याचा जो अँगल असेल. तुमच्या सोलापूरच्या एक सामान्य कुटुंबातली मुलगी जिचे वडील शिपाई आहेत, ती आज मला भेटली, अंबिका सुतार. एक मुलगी आहे अंकिता हुले म्हणून, ती मुलगी, त्यांचे आई वडील सामान्य आहेत पण त्यांना इथं प्लॅटफॉर्म मिळतं, डायरेक्ट शहराध्यक्ष, सचिव. ही अचिव्हमेंट आहे आणि हे हळूहळू मोठं होत जाईल. ज्या भाजपाचे 1983ला 2 खासदार होते, आज 2014ला त्यांचे 283 खासदार झाले. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला
बेस आहे, विचारधारा आहे, सेक्युलर पार्टी आहे आणि सुप्रियाताईंसारखं नेतृत्व आहे. ही पार्टी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर काही महिला खासदार वाढल्या किंवा विधानसभेचे आमदार वाढल्या, हे क्रेडिट राष्ट्रवादीचं असेल. मॅडम, म्हणजे आता आपण म्हणू की एक संघटन होतं, युवती वर्गाचा एक मोठा प्रतिसाद मिळतो. प्रश्न असतो तो संधीचा. पक्षामधून संधी खरोखर मिळते का युवतींना? म्हणजे एका बाजूला आपण असं बघूयात की राष्ट्रवादी आणि वादावादी असं काहीच एक समीकरण झालेलं आहे. मग ते एखाद्या संधीसाठी असेल किंवा वेगळ्या एका कारणासाठी, त्या प्रश्नावर आपण येतोच आहे. पण मिळणारी संधी कशा प्रकारची आहे किंवा एक त्यासाठीचा एक तुमचा पाठपुरावा कशा पद्धतीचा? मला ते आधी एक क्लिअर करायचं, राष्ट्रवादी आणि वादावादी अजिबात नाही. विषय असा आहे महाराष्ट्राचा की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, RPI आहे, शेकाप आहे, पण स्ट्रॉंग पक्ष राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रवादीला कसं खिंडीत पकडायचं म्हणून ही वादावादी त्यांच्यात आहे. राष्ट्रवादीमध्ये वादावादी नाही आहे. राष्ट्रवादी खमका पक्ष आहे. आमच्याकडे देशाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांसारखा अभ्यासू हुशार नेतृत्व आहे, अजितदादांसारखा खमका लीडर आहे, जे बोलतात ते करतात. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये वादावादी नाही. आपण जिल्ह्यातलं चित्र जर बघायचं म्हटल्यानंतर आपण बघतो की अलीकडच्या काही घटना घडल्या त्या वादावादीपेक्षा वेगळ्या नाही आहेत आणि असं चित्र बहुतेक ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादीमध्ये दिसतं. तेव्हा वादावादी नाही असं आपण आमच्या उस्मानाबाद, आता तुम्ही बहुतेक ठिकाणी म्हणलात म्हणून सांगते, उस्मानाबादला असं काही नाही आहे. एकच चांगलं नेतृत्व आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम आहे. सोलापूरचा विषय असा आहे, सोलापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्यामध्ये काही असतात, काही गोष्टी होणारच. कसं शेवटी एक पक्ष म्हटल्यानंतर, बडे बडे नेते म्हटल्यानंतर मतभेद असू शकतात आणि राजकीय पार्टी म्हटल्यानंतर हे इट ऑब्वियसली नॅचरली येतात. त्याच्यात असं काही वेगळं वाटण्याचं कारण नाही. तरीसुद्धा एवढ्या तुम्ही म्हणताय की ते असं झालेलं आहे, काही लोक येतात, काही लोक जातात. पार्टी आणि पक्ष आणि लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि ते होत असताना आपण काही गोष्टी समजून पण घेतल्या पाहिजे. परंतु मला एक विश्वास या निमित्ताने सांगायचा आहे आणि फुल कॉन्फिडन्सली सांगायचं आहे, आज पण राष्ट्रवादीचा सोलापूर बालेकिल्लाच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 23 मेला आमच्या सीट माड्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय विक्रमी मताने निवडून येईल आणि आदरणीय शिंदे साहेब याच ठिकाणी भाजपचा जो बोगस फुगा आहे ना, आम्हीच येऊ, तो फुटणार आहे 23 मेला. कारण इथे दोन्ही सीट, सोलापूरची आदरणीय शिंदे साहेबांची आणि माड्याची संजय मामांची सीट चांगल्या मताने निवडून येईल, हा मला कॉन्फिडन्स आहे. मॅडम, आपण तो युवतीचा संधीचा एक भाग राहिला चर्चेमध्ये. कशा पद्धतीचे तुमचे प्रयत्न आहेत की कुठेतरी चालून या युवतींना संधी राजकारणात मिळाली पाहिजे? आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण आहेच, 50% आहे. तर याच्यामध्ये संधी मिळावी याकरताचे प्रयत्न तुमचे कशा पद्धतीचे राहिले? म्हणजे स्वतः तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आहात, तेव्हा ही संधी युवतींना मिळावी यासाठी पक्षाकडे कशा पद्धतीने तुमचा पाठपुरावा आहे? सर, आम्ही काय करतोय की आम्हाला असं वाटतं, जेव्हा 50% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना घेतलं जाते, आरक्षण आहे, तर त्या महिलांमध्ये वेल एज्युकेटेड, वेल ट्रेंड आणि ज्याला समाजकारणाची, राजकारणाची जाण आहे असा चेहरा आला पाहिजे. कारण बऱ्याचदा ओव्हरलोड होते. मी बऱ्याच कॉन्फरन्स अटेंड केलेत. 2017 नोव्हेंबरमध्ये आम्ही दिल्लीला एक पंचायत राजचं ट्रेनिंग माननीय मेनका गांधींनी ऑर्गनाईज, त्याला गेलो होतो. तिथे मला जाणवलं की अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना राजकारणाचं नॉलेज नाही पण निवडून आलेले आहेत. आमचा प्रयत्न युवती काँग्रेसच्या माध्यमातून असा राहील की एक चांगली सक्षम यंग मुलगी सरपंच कशी होईल, पंचायत समितीची मेंबर कशी होईल, जिल्हा परिषद मेंबर कशी होईल आणि त्यातनं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कशी होईल, पंचायत समिती सभापती कशी होईल, या महिलांना, या मुलींना त्याच्यात आणायचं. एक नगरसेविका, महानगरपालिकेचे महापौर, चांगली तरुणी झाली पाहिजे आणि का नसा होती नाही, तिच्यामध्ये गट्स असतील तर. त्याच्यासाठी आम्ही चांगले वर्कशॉप ऑर्गनाईज मागेही केले होते. लोकसंवाद हा सुप्रियाताईंचा कॉन्सेप्ट होता. माननीय सुप्रियाताईंनी लोकसंवाद 2017-18 खूप चांगल्या पद्धतीने घेतला आणि त्याच्यामधनं आमच्यासारख्या बऱ्याचशा युवतींना संधी मिळाली. पिंपरी चिंचवडला वर्षा जगताप आहे, पुणे शहरासाठी मनाली बिल्लारे आहेत, आमच्या मुंबईच्या आदिती नलावडे असतील, यवतमाळचे मनीषा काटे असतील, एक चांगल्या मुली याच्यातनं येत आहेत आणि डेफिनेटली आम्ही प्रयत्न करतो. काही दिवसानंतर हे समोर येईल महाराष्ट्राच्या की युवतींना संधी मिळालेली. मुख्य प्रश्न आहे की राष्ट्रवादीतली जी घराणेशाही ती आहे आणि पार्थ पवार यांना जी उमेदवारी दिली त्यातनं ही घराणेशाही प्रकर्षानं समोर येते. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाटत नाही या घराणेशाहीमुळे? सर, एकीकडे मग ते शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, पार्थ पवार असतील, आणखीन कोणी पवार यांच्या घराण्यातनं येणं बाकी आहे का आता? असं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण पार्थ अजित पवार हे अजितदादांचे सुपुत्र जरी असले तरी त्यांच्या उमेदवारीसाठी तिथल्या लोकलचे जे लीडर्स आहेत, जे कार्यकर्ते आहेत, मावळ लोकसभा मतदारसंघ हा पिंपरी चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल या सगळ्यांचा मिळून आहे. त्याच्यामध्ये तिथे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा होती. बरं, राष्ट्रवादीची तर होती, पण शेकापसारखा मोठा पक्ष
जो एक पुरोगामी विचारधारेचा आहे, कामगार आणि शेतकऱ्यांचा आहे, त्याचे नेते आदरणीय जयंतजी पाटील साहेब स्वतः पवार साहेबांकडे गेले रिक्वेस्ट करायला की मागच्या 2-3 वर्षामध्ये 2-3 टर्मला लोकसभेच्या ही सीट आपल्याला चांगल्या उमेदवार म्हणून नेहमी पडत गेले, यावेळेस पार्थ अजित पवारांनाच संधी द्या म्हणजे ही सीट आम्ही निवडून आणू. त्यामुळे हा आग्रह कार्यकर्ते आणि नेत्यांचा होता, ही सीट लादलेली नाहीये. त्यामुळे अस्वस्थ असण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही सोशल मीडिया जर पाहिला, अगदी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे असतील किंवा पंकजा मुंडे सारखे जे नेहमी राष्ट्रवादीवर तोफ टाकतात, त्या सुद्धा काल बोलल्या की पार्थ पवारांकडे मेरिट असेल तर का त्यांनी नाही लढावं. त्यामुळे मला असं वाटत नाही घराणेशाही वगैरे, त्यांच्याकडे मेरिट असेल तर दे शुड, म्हणजे त्यांनी करायला पाहिजे ते. पण असं मेरिट कार्यकर्त्यांमध्ये आपल्याकडे कार्यकर्त्यांमध्ये असतं, पदाधिकाऱ्यांमध्ये देखील असतं, पण दिली ना संधी. परभणीची जर लोकसभा सीट तुम्ही पाहिली असेल उमेदवाराचं, मला माहित नाही तुम्ही पाहिली का नाही, राजेश विटेकर म्हणून एक चांगलं उमद नेतृत्व, सामान्य कार्यकर्ता असलेले राजेश भैया विटेकरांना माननीय पवारसाहेब, अजितदादा, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेबांनी संधी दिली आहे. ती कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांना संधी द्यावी. एक नवा आणि एक चांगला उमदा चेहरा दिलेला आहे, कार्यकर्त्यांना संधी निश्चितपणे दिली आहे. बीड सारख्या एक मोठ्या राजकीय एक वलय असलेला जिल्हा, तिथे माननीय बजरंग बाप्पा सोनवणे एक चांगला चेहरा दिलाय, जो कार्यकर्त्यातून आला. एक जिल्हा परिषद लढवलेलं, जिल्हा परिषदचे मेंबर असलेले, सभापती असलेले, आणि आज पक्षाने त्यांना लोकसभा दिली. छोटी गोष्ट नाही, मोठी गोष्ट आहे. मॅडम, राज्यामध्ये आपण बघतो की भाजपनं मराठा समाजाला एक आरक्षण दिलं, सगळ्यात मोठा निर्णय. मराठा समाजाचे नेते असताना सुद्धा मराठा आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं नव्हतं. भाजपा सरकारनं राज्यातल्या मराठा आरक्षण दिलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. वरती आपण जर केंद्रात पाहायला गेलं तर आपल्याला अंदाजपत्रकाचं अंतरिम अंदाजपत्रक जे सादर झालं त्याच्यामध्ये आपण बघतो की 5 लाखापर्यंतचे जे उत्पन्न आहे ते करमुक्त झालं. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक मिळत आहेत आणि अन्य कल्याणकारी योजना ह्या सरकारनं जाहीर केल्या. याचा एक परिणाम किंवा एक अपेक्षित असं यश भाजपला मिळू शकतं यातून. ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत होईल. ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता एनलिस्ट केल्या ते सगळे जुमले, मी म्हणेन हे सगळे जुमले आहेत. यांनी 15 लाखाचं अगोदर सांगितलं. 15 लाख प्रत्येक गरिबाच्या खात्यात आम्ही जमा करणार, हे खुद्द माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे शब्द आहेत. अमित शहानी एबीपीच्या न्यूज अँकरला जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू चालू तेव्हा सांगितलं, ये तो जुमला आहे, कभी 15 लाख आते नाही, उनको भी पता है, हमको भी पता है. सगळ्या देशाने ती पाहिलेलं आहे. आणि याचंच दुसरं कारण सांगते तुम्हाला. आता हे जे तुम्ही म्हटलात की महिन्याला ते तुम्हाला एवढे पैसे देणार, वर्षाला 6,000 रुपये, यांनी ते साधू संतांना मध्येच काहीतरी पेन्शन सुरू केले. ते कशासाठी सुरू केले? आता लोकांचा व्ह्यू असा झालाय की आपण साधू संत असलेलं बरं आहे. म्हणजे जो कष्ट करतोय, राबतोय, घाम गाळतोय, त्या शेतकऱ्याला डेली 17 रुपये तुम्ही विचार करा. वर्षाला 6,000 म्हणजे 17-17.5 रुपये दिवसाला, डेली 17.5 रुपये तुम्ही त्यांची घामाची किंमत करताय. ही मागणी नव्हती शेतकऱ्यांची. उलट शेतकरी असा म्हणतोय, हे असलं काहीतरी आम्हाला लकी ड्रॉचं बक्षीस देण्यापेक्षा आम्हाला तुम्ही हक्काचं स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा, आम्हाला हमीभाव चांगला द्या, म्हणजे आम्ही कष्ट करतोय त्याचं मोल होईल. हे तर तुम्ही करतच नाहीत. उलट त्यांना काहीतरी एक लॉलीपॉप देत आहे, 6,000 रुपये वर्षाला म्हणजे. आणि एका शेतकरी कुटुंबात मिनिमम 10 लोक असतात. त्या मुलांचं शिक्षण, त्या मुलांच्या जबाबदाऱ्या, दररोज 17 रुपयाने काय होणार आहे? सरळ सरळ हे जनतेला अपाहिज करण्याचं धोरण मोदी सरकारचं आहे आणि हे त्यांच्यावरती उलटणार आहे ही मला खात्री आहे. मतदान होऊ द्या, 23ला रिझल्ट बघा. मॅडम, मराठा आरक्षणाचा विषय झाला. धनगर आरक्षणाचा जो विषय आहे तो मात्र अजूनही रखडलेला आहे आणि याबाबतीत राष्ट्रवादीची भूमिका कशा पद्धतीची आहे? निश्चितपणे ह्याच्यावरती मला तुम्हाला सांगायचं आहे, राष्ट्रवादीची आणि राष्ट्रवादीचे नेते सुप्रियाताईंनी एकमेव खासदार असतील. तसं तर या महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, एकाने आवाज नाही उचलला. माननीय सुप्रियाताईंनी कितीतरी वेळेमध्ये धनगर आरक्षणाबद्दल पार्लमेंटमध्ये आवाज उचललेला आहे की नाही, या लोकांची मागणी आहे, त्यांना आरक्षण द्या. आत्ताच त्यांनी जे फेब्रुवारीमध्ये जो नवीन जुमला केला, 10% सवर्णारा आरक्षण, मला या माध्यमातून विचारायचं, कुठल्या सवर्णाने मागितलं होतं 10% आरक्षण? हे अचानक कसं उगवलं? आर्थिक मागासलेल्यांना त्यांनी दिलं, हे अचानक कसं दिलं? आणि ज्यांची वर्षानुवर्ष मागणी आहे धनगर समाजाची, त्यांना मात्र गाजरं दाखवली. आता कुठे इलेक्शनच्या तोंडावरती इलेक्शन निवडणूक जिंकण्यासाठी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव दिलंय. काही उपकार केले नाही भाजप सरकारने. मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगते, आमच्या काळामध्ये आम्ही सावित्रीबाई फुलेंचं पुण्यासारख्या विद्यापीठाला नाव दिलं. माननीय पवार साहेबांनी सत्ता घालवली, पण मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. सगळ्या महाराष्ट्राला जे जुने असतील त्यांना माहिती आहे तो त्यावेळेस नामांतराचा विषय किती गाजला होता. आणि ह्या सेनेने ज्यांच्या घरात नाही पीठ आणि त्याला कशाला पाहिजे विद्यापीठाला मदत केलं होतं, ज्यांच्या घरात नाही मीठ आणि त्यांना पाहिजे विद्यापीठाला नाव कशाला पाहिजे, असं लोकांच्या मध्ये ह्या सेनेने भावना रुजवली.
महाराष्ट्र विसरलेला नाही या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे कोणाला बोलणं होतं? तुम्हाला तुमच्या घरात पीठ नाही मीठ नाही तुम्हाला विद्यापीठाला नाव पाहिजे, हे सेनेची भावना होती, शिवसेनेची भावना होती. तरी सुद्धा पवार साहेबांनी याला चांगलं उत्तर देऊन सत्ता गेली तरी चालेल पण मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. हा देश आणि हा राज्य काही विसरलेला नाही. तेव्हा एक लाट होती त्यामुळे त्यांचा थाट होता. मला तुम्हाला सांगायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये राज्यात असेल किंवा केंद्रात असेल, लोकसभेला आणि विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे राज्यातले सगळ्यात मोठे पक्ष असतील. मॅडम, काही आपल्याला दिसून येते, म्हणजे खास करून आता आपण युवक आणि युवती असा जेव्हा विचार करतोय, कुठेतरी चालून आपल्या समाजामध्ये जातीय भावना वाढीला लागली आहे. कुठं ना कुठं असं वाटायला लागतं की समोरची व्यक्ती म्हणजे त्याला व्यक्ती म्हणून पाहण्यापेक्षा कुठेतरी त्या जातीय दृष्टिकोनातून जे बघण्याचे प्रकार वाढलेले आहेत. समाज एकसंध राहतोय, त्याला कुठेतरी बाधा पोचते या सगळ्या गोष्टीमुळे. याला जबाबदार कोण म्हणताय? याला जबाबदार ऑब्व्हियसली मोदी आणि भाजप सरकार आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही प्रश्न विचारताना म्हटलं अलीकडच्या काळामध्येच हे सगळं वाढले. अचानक लाखोंचे मोर्चे, मराठा मोर्चे यांच्या काळामध्ये वाढले, दलितांचे मोर्चे, ओबीसींचे मोर्चे, धनगर मोर्चे, धनगर आरक्षण यांनी फक्त काड्या लावायचा कार्यक्रम केलेला आहे. भीमा कोरेगाव 100 वर्षात घडलं नाही, यांच्या काळातच का घडलं? यांचा एक बाबा ते भिडे गुरुजी का कोणते सडे गुरुजी काय ते बोलतात, त्यांच्यावर अंकुश आहे कोणाचा? गौरी लंकेश सारख्या एका मोकळ्या विचारांच्या पत्रकारिता करणाऱ्या स्त्रीचं, जे सेक्युलर आहेत आपल्या भूमिका, त्यांचं तुम्ही दिन दहाड्या हत्या केली, त्याच्यावर काय केलं भाजपनी? आणि यांच्याकडे आजचे दिन साफ नियत, सही विकास, कुठला सही विकास? लोकांना उत्तर द्या तुम्ही याची. धनगरांसारखी तर फसवणूक कोणाचीच झाली नाही. मराठा आरक्षणाची फसवणूक एवढी मोठी केली, तुमचं तोंड आम्ही गोड करणार आहेत म्हणे तुमच्या दिवाळीच्या वेळेस. आणि आत्ता ह्यांचं जेव्हा लास्ट सेशन होतं असेंब्ली सेशन विधानसभेचं, त्यावेळेस ह्या लोकांनी पत्रकं काढली सगळ्या विभागांना, महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांना पत्रकं काढली आणि मराठा आरक्षणाची जे आम्ही प्रमाणपत्र वाटलेत ना त्याला स्थगिती द्या, कुठल्याही भरतीमध्ये त्यांना आरक्षण देऊ नका, हे मी ऑन रेकॉर्ड आणि अतिशय शाबूतपणे सांगते, बुद्धी शाबूत ठेवून. उगी मला मोदींसारखं आणि त्यांच्या ते जे प्रवक्ते भडभड बोलतात, काही बोलतात, त्यांना त्याचा सुमार सुद्धा राहत नाही. हे दिलं ते दिलं सगळं लाखोत आणि कोटीतच असतं. मी अगदी विश्वासपूर्वक सांगते, ह्या लोकांनी मराठा आरक्षणाची जे जे सर्टिफिकेट इश्यू केले होते त्याला रोखलं. सगळ्या प्रमुखांना सांगितलं विभागाच्या, त्याच्यात काही करू नका, ती भरती होणार नाही, त्याच्यात आरक्षण काही विषय नाही. हेच प्रकार धनगर आरक्षणाच्या बाबतीत केले. अहो, यांना द्यायचंच असतं, जिथं इच्छा असते तिथं मार्ग असतो. 10% सवर्ण एका रात्रीत कसं काय बिल पास होतं पार्लमेंटमध्ये? राज्यसभा विरोध करत नाही, लोकसभा विरोध करत नाही, धनगर आरक्षण का पास होत नाही? इच्छाच नाही द्यायची. आणि मार्ग काय पळपुटा काढलाय म्हणे आम्ही कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सादर करू. आत्तापर्यंत जेवढे आरक्षण मिळाले जाट लोकांना असतील, हरियाणाला असेल, इकडे कर्नाटकमध्ये असेल, ते काय ॲफिडेव्हिट देऊन साजरे केलेत का? आरक्षण मिळवलेत का? तुम्ही तुमच्या दोन्ही विधिमंडळाच्या सेशनमध्ये, विधान परिषद असेल विधानसभा, इथं तो ठराव पारित करून तो केंद्राला पाठवायचा असतो. कोणाच्या तोंडाला पानं पुसताय? पण जनता यावेळेस मला या माध्यमातून सांगायचं, जनतेने जरा विचार करावा आणि या लबाड लोकांना यांचा धोबीपछाड दिला पाहिजे असं मला वाटतं. नाही, पण अशी हुशारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात सुद्धा आपल्याला झालेली दिसते. ऐन निवडणुकीच्या वेळेला त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं निश्चित केलेलं होतं. इतकंच काय तर मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिलं होतं. हे पुढे टिकलं नाही. आता जी तुमची इच्छाशक्ती, जो शब्दप्रयोग तुम्ही वापरला, काँग्रेस राष्ट्रवादी देखील इच्छाशक्ती नव्हतीच असं आपण म्हणायचं का मागच्या वेळेला? निश्चितपणे असं म्हणता येणार नाही. मागच्या वेळेला जे सगळं झालं की अगदी म्हणजे निवडणुकीच्या सगळ्या काळाच्या आधीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न या काँग्रेसनं केला, राष्ट्रवादीनं केला, मुस्लिम समाजाला देखील आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. हे कुठलंही आरक्षण टिकणारं नव्हतंच. मग ही हुशारी म्हणायची का, किंवा ह्याला म्हणायचं का इच्छाशक्तीचा अभाव? सर, आम्ही 15 वर्ष राज्याच्या सत्तेत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 15 वर्ष. आणि खास करून हाच एक मुद्दा आपल्याकडे मांडला जातोय की मराठा समाजाचे सगळे आमच्याकडे मुख्यमंत्री झाले आणि जिथं आपण म्हणू की मराठा समाज ज्या पक्षात मोठ्या प्रमाणात आहे हे सगळे सत्तेमध्ये राहिले आणि तरी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही आहे. आणि ते भाजपने आज केलेलं आहे. भाजपने काही केलेलं नाही. भाजपने जाती जातीमध्ये भांडणं लावली. एकीकडे सांगितलं की आत्ता जे आपल्याला आपल्या सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलंय ते सुद्धा आधी भांडण लावूनच दिलं. एकाने म्हणायचं देणार आहे आणि एकाने विनोद तावडेसारखे बहादर जे शिक्षण खातं सांभाळतात त्यांनी काय म्हटले, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल. फक्त काड्या लावण्याचं काम भाजप आणि युती सरकारनं केलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत ही शिवसेना महाराष्ट्रावर एकटी भगवा फडकवणार असं म्हणून एक संघाने चाललेले उद्धव ठाकरे, पहिले मंदिर फिर सरकार, अशा बोगस घोषणा करणारे उद्धव ठाकरे आता गळ्यात गळे घालून फिरतायत. ह्यांच्यापेक्षा निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादीची नियत चांगली होती. आणि आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर आम्ही आरक्षणाच्या बाबतीतले जे काही विधेयकं घ्यायचे होते त्या काळामध्ये 2014च्या
त्यावेळेस माननीय अजितदादा असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील तत्कालीन मुख्यमंत्री, जयंत पाटील साहेब, या सगळ्या बड्या नेत्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलं होतं. पण जेव्हा सत्ता यांच्याकडे आली तेव्हा त्यांनी ते गोंगडं भिजवत ठेवलं. याचं कारण भाजप आणि युती सरकार आहे. आता सुद्धा तेच झालंय. कोणाला कर्जमाफी मिळाली आहे? कोणाला कर्जमाफी मिळालेली नाही आहे यांची. आणि जे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आहेत, निम्म्या कुटुंबाला 1 रुपयाची सुद्धा मदत झालेली नाही. माझ्या मतदारसंघात 4 बायका आहेत, एक राजश्री घुले, एक पोंदे आणि एक मीता शिरगिरे म्हणून 2-2, 3-3 लेकरं आहेत, त्यांना 1 रुपयाची कर्जमाफी नाही. यांचं उत्तर काय असतो? सरकार तुमच्या दारी ही योजना आम्ही राबवू. अरे कसलं सरकार तुमच्या द्वारी? 1 रुपया त्या बाईला नाही. अक्षरशः फाटकी साडी घालून 10-10 तहसीलला खेटे मारतात ते. हे वास्तव आहे महाराष्ट्राचं. हे कोणी बोलत नाही. सगळं आजचे दिन झूट आहेत. यांच्या योजना काय असतात? स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया. काही दिवसांनी यांच्याच योजना अशा असतील, सिट डाऊन इंडिया, गुड नाईट इंडिया, स्वीट ड्रीम्स इंडिया. त्यामुळे हे सरकार जे आहे ते गुड नाईटवालं सरकार आहे, टाटा बाय बायवालं सरकार आहे. आता जनताच यांना टाटा बाय बाय BJP असं म्हणणार आहे. युती झालेली आहे आणि आपण बघतो की राज्याचा जेव्हा सगळा कारभार सुरू होता तेव्हा भाजप आणि सेनेमध्ये रोज वाद व्हायचे आणि त्याचबरोबर आपण बघतो की कायमच आम्ही राजीनामे खिशात ठेवून हिंडतोय अशा प्रकारचं मंत्र्यांचं एक वक्तव्य होतं. एवढं सगळं झाल्यानंतर एका दिवसामध्ये युती होते आणि दोन्ही पक्ष युती करून निवडणूक रिंगणात उतरत आहेत. काय वाटतं याबद्दल? सत्तेची लालसा, दुसरं काय? सत्तेसाठी सगळं काही. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असं सेना आणि भाजपाचं चाललेलं आहे. ते सैराट पिक्चर जो करमाळ्यामध्ये इथं शूटिंग झालेलं आहे. मला जेव्हा उद्धव ठाकरे आणि माननीय फडणवीस साहेब सोबत भेटतात तेव्हा त्याच्या आर्चीन परशाच वाटतात. भांडायचं आणि पुन्हा गळ्यात गळे पडायचं सैराट होऊन. ही सैराट पार्टी दोन्हीच्या दोन्ही. यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, वास्तवाचं भान नाही. हे पहिले मंदिर फिर सरकारचा नारा गेला कुठे? तुमच्या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले होते 2 महिन्यापूर्वी, इफ आय एम नॉट रॉंग, मी चुकीचं नसेल तर. पंढरपूरमध्ये येऊन त्यांनी सांगितलं पहिले मंदिर फिर सरकार. मंदिर बनवायला कुठे पठ्ठे? तर अयोध्येत. आणि ते ट्रेन भरून गेले. आता कुठे? मंदिर गायब, राम मंदिराचा मुद्दा गायब. आता फक्त एकच चाललेलं आहे, सत्ता कशी काबीज करायची. आणि काय तर म्हणे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी. हे जे महाराष्ट्राला अलीकडे शब्द ऐकायला येतात ना, व्यापक, सर्व निकष, अंशतः, तत्वतः, हे सगळा जुमला ह्या दोन्ही लोकांनी सैराट आर्ची परशा असलेला भाजप आणि सेनेने केलेला आहे. ह्यांच्याकडून महाराष्ट्राला फारशी अपेक्षा नाही. अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडेच आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या अपेक्षा आम्ही जनतेच्या पूर्ण करू आणि जनता परत आमच्या पाठीशी उभी राहील. मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न असा की जो काही राग जनतेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर होता एक गेल्या 5 वर्षापूर्वी, म्हणून राज्यातला आपण जेव्हा विचार करतो, हा राग कमी झाला असं वाटतं तुम्हाला सगळं चित्र पाहिल्यानंतर? जो काही राग होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती राग होता तो निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी काढला, हा राग कमी झाला असं वाटतं का लोकांचा? मला असं वाटतं की तो राग नव्हता. ते कसं असतं, 15 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो. 15 वर्ष कंटिन्युअस सत्तेमध्ये असल्यामुळे इन्कम्बन्सी ज्याला म्हणते की लोकांना थोडा चेंज पाहिजे असतो. कदाचित काहीतरी वेगळा अजून कुठला पक्ष करेल. आणि लोकशाहीमध्ये भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, इथं असं होत असतं, भाकरी फिरत असते. नाव द टर्न आता आमचं आहे. ह्यांच्यावर तर लोक नाराज आहेत. पुढचे 15 वर्ष भाजपने स्वप्नच बघू नये महाराष्ट्रात सत्ता काबीज करायची. पण 15 वर्षांतर भाकरी फिरली आणि आता असं वाटतं का की 5 वर्षांतर भाकरी फिरेल? 100% मला खात्री आहे. ग्रामीण भागाचं चित्र एवढं वाईट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, पिकांना भाव नाही. जे फडणवीस साहेब तेव्हा प्रदेशाध्यक्ष भाजपाचे होते, माननीय पंकजाताई, की आम्ही 5,000 सोयाबीन काही होत नाही लोकांचं, आम्ही 7,000 करू. कापसाचा भाव 10,000 करू. तूर आम्ही 11,000 करू. कशाचे 11 आणि 12? ॲक्च्युअल जो भाव आहे तो सुद्धा लोकांना मिळत नाही. कसे लोक सुखी राहतील तुमच्या राज्यात? खरा ह्या देशाचा कणा कृषीप्रधान भारत देश असल्यामुळे इथला मजूर शेतकरी जय जवान जय किसान हाच नारा आहे. त्यामुळे इथला जवान आणि किसान दोन्ही नाराज असल्यामुळे परत एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दिवस येणार आहेत आणि सत्ता आमची असणार. मॅडम, शेवटचा प्रश्न असा की ठीक आहे की राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण काम बघताय. एक सामान्यतः युवकांचे प्रश्न कशा पद्धतीचे आहेत आणि ते कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत आज? म्हणजे जास्तीत जास्त यातले गांभीर्य कुठल्या प्रश्नाचं आहे? मी ह्याचं उत्तर नॉन पॉलिटिकलरित्या देईन. याच्यामध्ये काही नाही, सामान्यतः आपल्याला बोलायचं की युवकांना राजकारणाशी फारसं घेणं देणं नसतं, युवतींना पण नसतं. त्यांचं एक मेजर, जसं अन्न वस्त्र निवारा ह्या मनुष्याच्या बेसिक गरजा आहेत, तसं आजच्या युवकाला शिक्षण रोजगार अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. त्यांना एक चांगलं शिक्षण आणि एक चांगली नोकरी पाहिजे हो. त्यांना त्याच्यापेक्षा जास्त काही नको आहे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीतच फेल ठरताय, जसं की भाजप सरकारने युवकाओं को ये देंगे युवकों को वो देंगे, काही दिलेलं नाही, उलट त्यांचं घेतलेलं आहे.
आज चांगल्या IIT कंपनीज तुम्ही उभा करू शकलेले नाही आहेत. मेट्रोचं स्वप्न तुम्ही फक्त 2-3 सिटींना दिलं, पुणेला दिलं, ठाणे दिलं, मुंबई दिलं, म्हणजे काय महाराष्ट्र सगळं ऑल इज वेल आहे असं नाही, असं अजिबात होत नाही. आणि ह्यांनी जे पिझ्झाचं स्वप्न दिलेलं आहे, इंडिया नेवर वॉन्ट्स अ पिझ्झा हट. इंडियाला एक चांगली भाकरी पाहिजे ज्वारीची इंडियातल्या लोकांना. आणि मला असं वाटतं की कधी तुम्हाला एक साधं उदाहरण देते, कोणाचंही ऑपरेशन किंवा कोणाचा पेशंट गेला तर कुठल्याच जगातला डॉक्टर म्हणत नाही पिझ्झा खा चांगलं होईल. पिझ्झा महाग असतो भाकरीच्या तुलनेत, पण खरी तुमची तहान आणि खरं तुमची जी गरज आहे ती भाकरी भागवते. त्यामुळे या राज्याला, या देशाला आणि या समाजाला चांगल्या योजनांची, चांगल्या शिक्षणाची, चांगल्या नोकरीची गरज आहे. आजचा युवा नोकरी शिक्षण मागतोय, तुमची जुमलेबाजी नाही, चौकीदार आहे. काय तर देशाला स्वप्न. मला दुःख वाटतं खरं सांगते या माध्यमातून की आजचं आपलं देशातलं निवडणूक कशाभोवती फिरते ते मी चौकीदार आहे. ही मुद्दा असू शकतो देशाचा. अरे तुमचा मुद्दा काय असला पाहिजे. APJ अब्दुल कलामनी 2020 इंडिया शायनिंगचं स्वप्न दाखवलं. तुम्ही काय तर मैं चौकीदार हूँ. तुम्ही मुलांना काय सांगणार. एक IIT इंजिनियर, एखादा चांगला वकील, एखादा चांगला डॉक्टर, मैं चौकीदार हूँ. देशातल्या मुला-मुलींना चौकीदार व्हायचं नाहीये, एक चांगला माणूस घडला पाहिजे. त्यामुळे मला लोकांना सांगायचं हा चौकीदार ट्रॅप आहे ना, त्यात तुम्ही अडकू नका. एक चांगली सशक्त लोकशाही कशी होईल. इथे युवतींचे, महिलांचे विनयभंग होणार नाहीत. भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल. इथे बलात्कार होणार नाहीत. सुशिक्षित आणि सुरक्षित देश कसा होईल ह्याच्यावर भर दिला पाहिजे, ना की मै चौकीदार हो. आपण म्हटलं की लोकसभा निवडणूक जी होती ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी आणि युवकांची भूमिका निर्णायक अशा पद्धती ठरणार आहे. पण हे सगळं होत असताना आज युवकांसमोर देशामधलं चित्र कशा पद्धतीचं आहे तर त्यांना गुंतवलं जातं की मैं चौकीदार हूँ अशासारख्या एखाद्या घोषणेमध्ये किंवा एखाद्या संकल्पनेमध्ये गुंतवलं जातं. पण त्याचबरोबर त्यांच्यासमोर जे प्रश्न आहेत ते त्यांच्या करिअरचे आहेत, त्यांच्या शिक्षणाचे आहेत, त्यांचा रोजगार महत्त्वाचा आहे. आणि याचबरोबर आपली एक सामाजिक जर व्यवस्था पाहिली तर निश्चितच हा युवक जो आहे तो आमचा विकासाची स्वप्न बघतोय. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची तरतूद आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. पण हा जो नवमतदार आहे किंवा युवक आहे त्याच्या डोळ्यासमोर आहे की तो मतदारसंघाचा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की तो परिसराचा सगळा विकास आज अपेक्षित आहे. आणि व्यापक अशा दृष्टिकोनातून युवक या निवडणुकीकडे पाहतोय. तेव्हा कुठल्याही राजकीय पक्षांनी अगदी सहजतेने सगळी निवडणूक घेऊ नये आणि लोकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत. खरं म्हणजे गेल्या 70-1 वर्षामध्ये आपण बघतो की आपण म्हणतो की रस्ते, पाणी, वीज इतकीच निवडणूक असा एक आराखडा बांधला जायचा. पण यंदाची निवडणूक आणि यंदा निवडणूक म्हणण्यापेक्षा मागची निवडणूक आणि ही निवडणूक एका मोठ्या व्यापक अशा परिस्थितीमध्ये होते. आणि ह्या अपेक्षा पूर्ण करणं हे राजकीय पक्षांसमोरचं खरं म्हणजे उद्दिष्ट असायला हवं. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सुक्षणा सलगर यांच्याशी आज आपण सगळा या लोकसभा निवडणुकीच्या वार्षिक सगळा संवाद साधला. खरं म्हणजे प्रश्न युवती, युवक असे काही विचारायचे होते त्या संदर्भात विचारलं गेलं. पण एकंदरीत त्यांची एक आक्रमकता किंवा त्यांचा एक सगळा अभ्यास आणि ज्याला म्हणू की आपण स्पष्ट वक्तेपणा हे सगळं पाहिल्यानंतर काही प्रश्न निश्चितच पक्षी पातळी विचारले गेले आणि तितकीच बेधडक आणि आक्रमकपणे अशी उत्तरं सुक्षणा सलगर यांनी दिली. ज्या व्यक्ती ग्राउंडमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात तेव्हा त्यांच्याकडून बऱ्याचशा अशा गोष्टी समोर येत असतात. आणि निश्चितच मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या संवादातून सुक्षणा सलगर मॅडम यांनी या सगळ्या वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडल्या. अर्थात पक्षी पातळीवर तर त्यांचा राष्ट्रवादीचा दावा होताच. भाकरी फिरेल, आम्ही एक 15-20 वर्ष सत्तेमध्ये होतो तेव्हा भाकरी फिरणं एक अपरिहार्य बाब आहे. आणि आता मात्र त्या म्हणतात की भाजप सरकार आहे तर 5 वर्षात भाकरी फिरेल. अर्थात हे जे सगळं भाकरी फिरवण्याचं एक पवित्र काम जे आहे ते मतदाराला करायचं आहे. तो भाकरी फिरवतो की 30 भाकरी त्याला आवडली आहे हे सगळं आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. पण या निमित्ताने इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महासंग्राम या कार्यक्रमात सुक्षणा सलगर ज्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या इथं आल्या आणि परखडपणे आपले विचार मांडले. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार.
Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर. कोणतीही टू व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध. पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर. सिद्धी सुझुकीकडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स. आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूममध्ये भेट द्या. 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर.